खामगाव येथील आजच्या या 6व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी ब्रह्मविद्या निरूपण श्रवण करीत आहोत. वासनिकांची असतीपरी हा विषय या ठिकाणी सुरू आहे. आपण जो काही भाग बघितलेला आहे तो म्हणजे वचनाच्या संदर्भामध्ये की स्वामींची जी काही वचनं आहेत ते किती महत्त्वपूर्ण आहेत हा संदर्भ आपण सकाळच्या सत्रामध्ये बघितलेला होता. स्वामींनी भट्टोबासांना असंनिधान धर्म जिज्ञासा असं म्हटलेलं आहे आणि यावरूनच आपल्याला लक्षात येतं की संनिधान धर्म आणि असंनिधान धर्म असे दोन भाग. यामध्ये पूर्वी या प्रकरणात आपण ते दास्य मोचक, इथे संनिधान धर्म बघतोय की परमेश्वराचं प्रत्यक्ष श्रीमूर्तीचं संनिधान आहे आणि त्यांचं ते दास्य जे आहे ते मोचक आहे, म्हणजे आपल्याला मुंचविणार आहे. या संदर्भामध्येच आपण पंचकृष्ण हे प्रकरण सुद्धा बघितलं की संनिधान आहे तर सेवा दास्य घडणार आहे. दास्य मोचक हे संनिधानातल्या जीवासाठी जसं तसं घडणार आहे. परंतु केवळ जे असंनिधानी जीव आहेत त्यांच्यासाठी आचार कुठला? जे संनिधान नाही आहे ईश्वर श्रीमूर्तीचं आणि जे केवळ असंनिधानीच आहेत अशा जीवांसाठी कुठला विधी देवाने सांगितलेला आहे? न पंचनाम हा विधी सांगितलेला आहे. पंचनाम या विधीमध्ये पाचही अवतार, असं पाहता अनंत अवतार आहेत परमेश्वराचे, परंतु हे 5 अवतार जे आहेत ते मुख्य आहेत आणि म्हणून त्या 5 अवतारांचं नाम उच्चारण तथा नामस्मरण तथा दास्य आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि ते 5ही अवतारांचं दास्य केलं तरी ते मुंचवित आहे आणि 5ही अवतारांचं नामस्मरण केलं तरी ते प्राप्तीला नेणारं असंच आहे. त्यातही आम्हाला 5 नामे जी आहेत ती 5 नामे सांगत असताना 5व्या नामाचं विशेष उच्चारण स्वामींनी केलेलं आहे. आणि म्हणून इथे नामाचे 10 आहेत. तथा पंचकृष्ण निरूपण या लीळेमध्ये आमचे आचार्य भट्टोबास स्वामींना विचारतात की जी खडकोलीला स्वामींचं अवस्थान आहे आणि ते विचारतात एके वेळे सारस्वत काळी गोसाविया ते भटी विनविले. सारस्वत काळ म्हणजे सकाळची वेळ आहे आणि या वेळामध्ये एक सात्विकता असते. रजतमाचं जे काही प्रभुत्व आहे ते कमी प्रमाणात असतं किंवा नसतं देखील. आणि म्हणून या सारस्वत काळामध्ये जे काही शास्त्रचिंतन आपण करू ते अधिक लाभदायक ठरणार आहे किंवा नामचिंतन करू ते सुद्धा लाभदायक ठरतं. आणि म्हणून स्वामी म्हणतात धायतव खाईजे पाहतव निजीजे तैसे नव्हे की बाई. पश्चात प्रहरी उठायला सांगतात स्वामी. तो सारस्वत काळ परमेश्वर हृदयाशी येतात आणि म्हणून सकाळचीच वेळ आहे, सारस्वत काळ आहे. भट्टोबा स्वामींना विनंती करतात जी चिंतन विधी निरूपी जोजी. चिंतन विधी जो आहे त्या चिंतन विधीचं निरूपण आपण मला करा. मामी गोसाव्यांते चिंतेन, म्हणजे आपण जो चिंतन विधी सांगाल, जसा चिंतन विधी सांगाल तसं मी स्वामींचं परमेश्वराचं चिंतन करेन.
माते पूजावया भजावया काही नाही, म्हणजे मी स्वामींचं भजन पूजन करावं असं माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं द्रव्य नाही आहे, अथवा कुठली वस्तू नाही आहे, कुठला पदार्थ नाही आहे. कारण की आचार्य भटोबास जेव्हा त्याग करतात त्यावेळी आई आणि ते सर्व सोबत गावाला निघालेत आणि आईकडे सगळं ते गाठोडं देऊन देतात आणि तसेच स्वामींकडे येतात, सोबत काही नाही आहे. मग आता मला तुमचं भजन पूजन करावं तर असा कुठलाही पदार्थ माझ्याकडे नाही. मी काय करावं, तर मी आपलं चिंतनच करेन. तर माते आपण चिंतन विधी निरूपण करावा. मिया परमेश्वरू काहीसे न पूजावा भजावा, स्वामींचं देवाचं भजन पूजन करावं, पण मी कशाने करू, माझ्याकडे तर काहीच नाही. स्वामी म्हणतात, वानर्या देव तो अंतर्गाम्य तो काहीसे पूजावा भजावा न लगे. परमेश्वर जे आहेत ते कसे आहेत, अंतर्गाम्य, त्यांना करायचं आहे, त्यांना तुमच्या अंतरात आणायचं आहे आणि ते आणण्यासाठी ज्या क्रिया कराव्या लागतात तेच भजन पूजन आहे. आणि ते कशाने येतात ना, स्वामींनी पुढे सांगितलेलं आहे की वानर्या देव तो अंतर्गाम्य तो काहीसे पूजावा भजावा ना लगे. तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने पूज्य भज्य किंगा. तो स्मरणे चिंतने आठवणे मनने हे भजन पूजन आहे, वेगळं भजन पूजन नाही आहे काही. बाकी तुम्ही देवाला काही गंध लावा, फुलं वाहा, या सगळ्या गोष्टी जरी केल्या तरी याच्यामुळे देव अंतर्गाम्य होणार नाही किंवा याच्यामुळे आपल्याला मोक्ष मिळणार नाही आहे. तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने. तुम्ही आयुष्यभरात किती दिवे लावले, किती फुलं वाहिली, तरी सुद्धा तुम्हाला स्मरण चिंतन हे सुद्धा करावंच लागणार. म्हणजे नुसतंच फूल बिल वाहिलं म्हणजे आपण धन्य पावलो असं नाही. तुम्ही म्हणाले आम्हाला काही स्मरणाला वेळ मिळत नाही, मग आम्ही दिवसभराच्या स्मरणाची फुलं वाहून घेतो. एकदा फुलं वाहिली की स्मरण करायची गरज नाही, असं जर का आपण समजत असू तर तसं नाही. त्यासाठी तुम्हाला स्मरण चिंतन आठवण मनन या इत्यादी गोष्टी कराव्याच लागतील. याच माध्यमातून देवाचं भजन पूजन करावं लागेल आणि असं भजन पूजन केलं तरच परमेश्वर अंतर्गामी होतील, म्हणजे आपल्या हृदयामध्ये येते. त्याशिवाय ते आपल्या हृदयामध्ये येऊ शकत नाही. बघा बरं, आपल्याकडे जो मोठे सोहळे आपण ठेवतो त्यावेळी देव हृदयात असतो का आपल्या? आपण तर धावपळीमध्येच असतो. स्वयंपाक झाला का, पाण्याचे ते जार आणले का, फुलं आणले का, हार आणले का, फळं आणले का, हे कुठे ठेवलं ते कुठे ठेवलं, याच्यातच पूर्ण वेळ निघून जातो. आणि कार्यक्रम संपदा मग आपण एकदा जेवलो की एकदा कधी आराम करतो की आणलेल्या वस्तू परत नेऊन ठेवतो, बस पूर्ण दिवस त्याच्यात गेला. आणि त्याच्यासाठी पहिले 4-8 दिवस गेले ते वेगळे. म्हणजे इथे देव अंतर्गाम्य करायला कुठलाच सोहळा तुम्हाला उपयोगी पडत नाही, फक्त धावपळ असते. दुसऱ्या कोणाकडे जरी जायचं असेल तरी मग लवकर घरातली कामं आटपा, गाडी पकडा, तिथे पोहोचा, तिथून परत निघा, इथे पोहोचा, थकून आलेलो असतो आपण. देव तो अंतर्गाम्य करण्याचा विधीच नाही याच्यामध्ये. जाणं येणं थकणं याच्यामध्येच वेळ निघून गेला. आता तुम्हाला जर का सांगितलं आता कार्यक्रम संपला, आता स्मरणाला बसा, म्हणतात नाही आता आम्हाला थोडा आराम करायचा आहे, थकलो आम्ही. म्हणजे इत्यादी प्रकारे परमेश्वर आठवण्याचा जो विधी आहे तो स्मरण चिंतन आठवण मनन इत्यादी गोष्टी तुम्ही कुठेही करा, तुमच्या घरी करा, आश्रमात मंदिरात स्थानाजवळ जाऊन करा, एकांतात विजनाला जाऊन करा, परंतु तुम्हाला स्मरण चिंतन केल्यानेच परमेश्वर अंतर्गाम्य होणार आहे. याच्या व्यतिरिक्त अंतर्गाम्य होणार नाही. तुम्ही म्हटले आम्ही 1.25 लाख फुलं वाहिली आहेत म्हणजे देव आमच्या हृदयात आले नाही आहेत. तुम्ही म्हटले आम्ही 1000 दिवे लावले मग आमच्या अंतःकरणात देव आले, काही येत नाही. एका ठिकाणी त्यांनी एवढेच दिवे लावले, 1000 दिवे लावले. म्हटलं किती तेल लागलं? ते म्हणे 15 लिटर तेल लागलं.
15 लिटर तेल गेलं वाया. ते जर का एखाद्या छोट्या मार्गात दिलं तर कमीत कमी 15 दिवस का होईना, 1 महिना का होईना ते तेल ते खाऊ शकतात. तेल हे खाण्याचा पदार्थ आहे. मग ते दिवेची पूर्ण तयारी करणं, ते दिवे सगळे लावणं आणि ते दिव्यांचं सगळं पेटवून वगैरे सगळं झालं की त्याच्यानंतर तो सगळा भाग तेलकट झालेला होता, तो पुसत बसण्यात त्यांचा 1 तास गेला. देवाचं नाम स्मरण चिंतन वगैरे काहीच नाही, फक्त दिवे लावण्यात वेळ गेला. चक्रधर स्वामी तुम्हाला हे विचारणार नाहीत की किती दिवे लावलेत, कसे दिवे लावलेत हे विचारणार आहे ना. आपण मुलांना बोलतो ना, म्हणजे काय परीक्षेत दिवे लावलेत बघेल, आता रिझल्टमध्ये कळेल. किती दिवे लावले हे महत्वाचं नाही, तुम्ही कसे दिवे लावलेत, म्हणजे आचरणामध्ये, स्मरणामध्ये, विधीमध्ये आपण कशा प्रकारे दिवे लावलेले आहेत ते जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर एका ठिकाणी त्यांनी भरपूर दिवे लावले ताटामध्ये एका. का म्हणे तर आम्हाला काही संकट आलेलं, देवाला सांगितलं की ते संकट गेलं तर आम्ही 51 दिवे तुम्हाला लावू. म्हणून ते 51 दिवे त्या एका ताटामध्ये त्यांनी लावे फुलवाती आणि पेटवले. सुरुवातीला ते छान दिसलं एकदम, आणि नंतर काय झालं की ते सगळे एकत्रच पेटायला लागले ते, आणि सगळा धूर धूर व्हायला लागला. आणि मग ते कोणीतरी म्हटलं बाहेर न्या ते ताट. बाहेर नेताना ज्यांनी ते ताट उचललं ते ताट झालेलं गरम, त्याला असा चटका लागला. मग ते पक्कडमध्ये पकडून बाहेर नेलं. नंतर एक जो कोणी व्यक्ती होता ते 1 तास ते ताट घासत होता, तो सगळं ते काळं काळं झालं वगैरे. म्हणजे जर का त्यांनी म्हटलं असतं की मी जर का चांगला झालो तर मी 51 गाठी स्मरण करेल, 51 मिनिटं स्मरण करेल, 51 तास स्मरण करेल, असं काहीतरी बोललं पाहिजे होतं. एकतर असं बोलायचं नाहीये, पण बोललं तरी त्याच्यात स्मरणाचाच विधी आणायचं. दिव्यांचं कशाला आणायचं, बिचारा दिव्यांना का पेटवत बसायचं. त्याच्यापेक्षा आपण स्मरण जर का केलं तर तो विधीतला तोच एक आचार आहे, तोही सहेतुक करायचा नाहीये. पण आता तुम्ही करता आहात तर मग त्यातल्या त्यात नामस्मरण करा इतर गोष्टी करण्यापेक्षा. म्हणून देव तो काहीसे न पूजावा भजावा न लगे, हे वाक्य श्री चक्रधर स्वामींनी उच्चारलेलं आहे. परंतु आत्ताच्या काळामध्ये आपण विविध वस्तूंच्याच माध्यमातून देवाचं भजन पूजन करू इच्छित असतो. आपल्याला वाटतं की हे गोष्ट वाहिली की देवाचं भजन पूजन झालं, अमका पदार्थ व्हायला म्हणजे भजन झालं, तमका पदार्थ अर्पण केला म्हणजे पूजन झालं, असं आपल्याला वाटत असतं. म्हणून आपण नाही, उपहाराच्या ताटामध्ये काय काय ठेवलं जातं, किती पदार्थ. आता तर आजकालच्या काळात पिझ्झा बर्गर सुद्धा यायला लागले त्याच्या उपहाराच्या ताटामध्ये, सगळं त्याच्यामध्ये यायला लागलं. परंतु त्याच्यामध्ये जो काही स्मरण भाव असला पाहिजे तो मात्र त्याच्यामध्ये नसतो. ज्यांच्याकडे 16 असतो ते गडबडीत असतात, धावपळीत असतात. त्यांना कोणतरी तिकडून पकडून आणतं आणि सांगतं हा गंध लावा, ते तिकडे कामातच असतात कशामध्ये तरी. म्हणजे जो स्मरण असलं पाहिजे, जे स्मरण असलं पाहिजे, चिंतन मनन आठवण इत्यादी ज्या गोष्टी असल्या पाहिजेत तोच भाग नसतो. आमचे स्वामी जेव्हा बीजे करतात आणि आचार्य भटोबास एकांतामध्ये बसलेले आहेत, सगळं गुरुकुळ आहे, आणि माईन भट्ट रोज बघतात की भटोबास एकांतात जाऊन काहीतरी चिंतन करत असतात रोज. आणि मग भट्टोबासांना त्यांनी विचारलं माईन भट्टांनी की तुम्ही दिवसभर कशाचं चिंतन करत असता. भटोबासांचा चेहरा कसा आहे, चिंतनाचा चेहरा आहे. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतनाचे भाव आहेत, चिंतेचे भाव नाही आहेत. कारण की आमचे स्वामी गेलेले आहेत याचं दुःख आहे, पण त्याबाबत त्यांना चिंता नाही आहे. त्यासाठी त्यांचं चिंतन सुरू आहे, कारण त्यांना हे माहिती आहे की स्वामींना परत भेटायचं असेल तर चिंता करून उपयोग नाही. त्यासाठी देवाने सांगितलेले चिंतन, तर चिंतनच करावं लागेल तरच आपण देवाकडे पोहोचू. कारण की एका वेळी आचार्य भटोबा जेव्हा म्हणतात की सगळे दोष, देवाने जेवढे काही दोष सांगितले त्या दोषांमुळे देव भेटणार नाहीये, आणि ते सगळे दोष माझ्याकडे आहेत म्हणजे मला काही देव भेटणार नाही, म्हणून ते एका ठिकाणी जाऊन दुःख करतात. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात की
रडू नका. रडल्याने काही परमेश्वर होणार नाही. येणे खडकेची कपाळ घ्या पास जरी होय. या खडकावर डोकं आपटा बरं, तुम्हाला देव होईल का? खडकावर डोकं आपटल्याने देव होणार नाही. तुम्ही 1,00,000 प्रदक्षिणा करून देव होत नसतो. एका पायावर स्मरण केल्याने देव होत नसतो. तुम्ही इतके फुलं वाहिली म्हणून देव भेटत नसतो. इतके दिवे लावले म्हणून देव भेटणार नाहीये. इतके विडे वाहिले म्हणून देव भेटणार नाहीये. तो जेणे परी व्हावा तो तेणेची परी होईल. जी पद्धत सांगितली देव भेटण्यासाठी म्हणून, जी काही परी सांगितलेली आहे, जो काही विधी सांगितलेला आहे, तो केल्यानेच परमेश्वर होणार आहेत. त्याच्याशिवाय परमेश्वर होणार नाही. तुम्हाला हे परमेश्वराने ते सर्व विधी जे आहेत ते सूत्रपाठामध्ये सांगितलेले आहेत. आणि म्हणून इथे स्वामींना जेव्हा आचार्य म्हणतात तेव्हा स्वामी त्यांना हा विधी सांगतात की तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने पूज्य भज्य किंगा. परमेश्वर प्रत्यही आठवावा. प्रत्यही परमेश्वराला आठवायचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी, एकही वेळ तुमचा असा रिकामा गेला नाही पाहिजे. आपण काय म्हणतो, मला स्मरण करायला वेळच मिळत नाही. आम्हाला वेळच नाही मिळत. सकाळची कामं असतात, परत दुपारची कामं, परत संध्याकाळची कामं, कामं कामं कामं, आम्हाला वेळ मिळत नाही. असं कधी होतं का की आम्हाला श्वास घ्यायलाच वेळ मिळत नाही? असतं असं कधी की एखादा माणूस विना श्वास घेता मेलाय कारण की त्याला कामच एवढी होती की त्याला श्वास घ्यायलाच वेळ नाही भेटला? असं असतं का कधी? कितीही काही जरी असलं तरी माणूस श्वास घेतोच. भांडत जरी असला किती कोणाशी तरी श्वास घेतच भांडतो. त्यानंतर जरी माणूस जिवंत आहे तरी श्वास घेतोच आहे. तो जर का झोपला तरी श्वास घेतो, गाढ झोपला तरी श्वास घेतो, बेशुद्ध पडला तरी श्वास घेतो, कोमात गेला तरी तो श्वास घेतोच आहे. त्याचा श्वास घेणं बंद होत नाही. परंतु नामस्मरण मात्र बंद पडत राहतं, आधेमध्ये बंद पडतं वगैरे. आणि म्हणून वासनिकांसाठी पण आहे की आपल्याला सलग नाम घेता आलं पाहिजे. तो एक सवय आणि सरावाचा भाग झाला पाहिजे आपला, की नामस्मरण हे नेहमी आपल्या मुखामध्ये राहिलं पाहिजे, सहजपणे ते आलं पाहिजे. म्हणजे एका विशिष्ट वेळाने तुम्हाला स्मरण करायची गरज नाही पडली पाहिजे. आता आपल्याला स्मरण करावं लागतंय, असं होत नाही तर गाठी घेऊन करावं लागतं. मनी ओढून ओढून स्मरण करावं लागतंय, म्हणजे जबरदस्ती स्मरण करतोय आपण. असं झालं पाहिजे की स्मरण करायची गरज नाही पडली पाहिजे. स्मरण आपलं स्वाभाविक होत गेलं पाहिजे. श्वास घेतो का आपण? तुम्ही आवर्जून श्वास घेता का? जसं आपण घास घेतो, आवर्जून घ्यावा लागतो घास. श्वास तसा घेतो का आपण? श्वास आपण घेतोय का नाही घेतोय हे आपल्याला माहिती नसतं. आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की आपण श्वास घेतोय सोडतोय. आता तुम्हाला कळलं असेल की आता आपला श्वास सुरू आहे बरं का. एरवी आपलं सहजपणे श्वास घेणं सोडणं ही प्रक्रिया आपली सुरू आहे स्वाभाविकपणे. तसं स्वाभाविकपणे आपल्या मुखामध्ये नाम असलं पाहिजे. तर इथे स्वामी सांगतात प्रत्येही म्हणजे प्रत्येकाने, प्रत्येक वेळी. प्रत्येकाने म्हणजे जे अनुसरलेले असतील, संन्यासी असतील, वासनिक असतील, उपदेशी असतील, नामधारक असतील, या सगळ्यांसाठी एकच विधी आहे की प्रत्येकाने ते घ्यायचं आहे. असं नाही की फक्त साधूंनीच घ्यायचं आहे, वासनिकांनी नाही घ्यायचं, असं नाही आहे. प्रत्येकाने आणि प्रत्येक वेळी घ्यायचं आहे. असं नाही की या वेळेत घ्यायचं त्या वेळेत नाही घ्यायचं. सांगितलं ना, ते म्हणाले की दुपारी 2च्या नंतर नाम नाही घ्यायचं, देव झोपतात. मग आमचे स्वामी सांगतात शयनासनी भोजनी परमेश्वरा किंगा. मग रात्री पण तर देव झोपतात, मग रात्री स्मरण बंद करायचं का? काही गोष्टी अशा आहेत ज्या कधीच बंद होत नाही. घड्याळ बंद होतं का? रात्र झाली, घड्याळ झोपलं का? नाही झोपत. म्हणजे घड्याळ चालूच आहे. मग देव कसे काय झोपतील? मग देवही सदैव जागेच आहे. ते मनुष्य वेश घेतलेला आहे म्हणून तुम्हाला ते झोपलेले दिसतात, उठलेले दिसतात. परंतु मुळामध्ये परमेश्वर म्हणजे काय आहे
ते काही झोपणारे उठणारे नाहीये. परमेश्वराला कुठल्याही प्रकारचा स्वभाव नाही. वचन का पाठांतर असावेत आपले, कारण की वचनाद्वारे आपल्याला तत्वज्ञान कळत असतं. आपण आता उद्धरण प्रकरण काल वाचलं, त्याच्यामध्ये आलं प्रेम संचार मात्रे विकार विकल्प स्वभाव हे तिन्ही उच्छेदोनी जाते. कोणाचे? भक्ताचे. भक्त म्हणजे बाईसा महादेवा उपलक्षणे जे भक्त आहेत त्यांना जसं प्रेमाचा संचार केला जातो, प्रेम शक्तीचा संचार केला जातो, त्याच वेळेला त्यांचे विकार विकल्प आणि स्वभाव हे तिन्ही दोष उच्छेदून जातात. ज्याच्यामध्ये स्वभाव म्हणजे अष्टस्वभाव, क्षुधा पिपासा मलमूत्र शीत उष्ण भय निद्रा हे अष्टस्वभाव आहेत. हे अष्टस्वभाव उच्छेदून जातात, निघून जातात. तज्जनित पीडा नाही त्यांना. बाईसा कधी म्हणाले की मला खूप भूक लागली, मला खूप तहान लागली, मला खूप झोप येते, असं बाईसा कुठल्या तरी लीळेमध्ये बोलल्या का? कुठल्याच लीळेत नाही बोललेल्या. म्हणजे बाईसांना भूक तहान झोप वगैरे काहीच नाही. म्हणून गोसावी इखित खान करीत लगेच बाईसा लगेच उठतात. बाईसा म्हणजे काय? झोपतच नाहीत. भक्ताला झोप हा स्वभाव नाही, भूक हा स्वभाव नाही, ताण हा स्वभाव नाही. कुणाला नाहीये? भक्ताला नाहीये. कुणाच्या भक्ताला? परमेश्वराच्या भक्ताला. का नाहीये? कारण की परमेश्वराने त्यांना भक्ती साधनेचा संचार केला म्हणून. मग जर का भक्तालाच भूक तहान नाही आहे तर परमेश्वराला भूक तहान असेल का? परमेश्वराला तर अजिबातच नसेल. देवता आणि परमेश्वर यांना भूक तहान वगैरे काही नाही. प्रपंच जड आहे, निर्जीव आहे, त्याच्यामुळे त्याला भूक तहान असण्याचा काही प्रश्न नाही. फक्त जीव असा आहे की जीवाला तहान भूक वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळं त्याला आहे. त्याच्यामुळे त्याची वाढ वृद्धी वगैरे होते. जीवाला जगण्यासाठी या सगळ्या गोष्टी लागतात. झाड जरी आहे तरी त्याला जगण्यासाठी सूर्यप्रकाश पाणी वगैरे इत्यादी गोष्टी लागतात. जीवाला अन्न लागतं. म्हणजे जीवासाठी हे सगळं आहे. त्यातल्या त्यात जे परमेश्वराचे भक्त झालेले आहेत त्यांना सुद्धा या कुठल्याही पदार्थांची गरज जगण्यासाठी नसते. मग परमेश्वराला असेल का? पण परमेश्वराला आपण जीवासारखं करून ठेवलं आणि जीवाशी जसं वागतो तसं परमेश्वराशी आपण वागतो. म्हणून हे लक्षात घ्या की परमेश्वर मुळात झोपत उठत नाहीत. तुम्ही 24 तास त्यांचं स्मरण करू शकता. आता इथे सांगतात की 2 नंतर स्मरण करू नका, आणि चक्रधर स्वामी सांगतात स्मरण अनुस्मरण सकृत स्मरण. आचारामध्ये स्मरण सारोळ्या आहे. त्या स्मरण सारोळ्यामध्ये काही स्मरणाची वचनं आहेत, अजून काही स्मरणाची वचनं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये हे वचन आहे स्मरण अनुस्मरण सकृत स्मरण. स्मरण म्हणजे अष्टोप्रहर 24 तास. भट्टोबास 24 तास स्मरण करत होते. अष्टोप्रहर एकही सेकंड त्यांचा असा खंडित जात नव्हता, स्मरणा व्यतिरिक्त जात नव्हता. इतके परमेश्वर त्यांच्या हृदयगाम्य झालेले होते. हृदयगाम्य झाल्याशिवाय अष्टोप्रहर स्मरण होऊ शकत नाही. अष्टोप्रहर स्मरण करण्यासाठी परमेश्वराला आपल्या हृदयगाम्य अंतर्गाम्य करावं लागेल. जसं एखादी गोष्ट तुम्हाला कोणी बोललं, टोचून बोललं आणि ते तुमच्या मनाला लागलं की ते तुम्हाला सतत आठवत राहतं. सतत 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 उठता झोपता तुम्हाला तेच आठवत राहतं की त्यांनी मला 4 चौघात बोललं. का लक्षात राहतं? आणि ते तुमच्या मनाला लागलं. आता 4 चौघात तुम्हाला एखादा विधी पण सांगितलेला आहे, स्मरण करा, तो तर काही आठवत नाही आपल्याला. तोही 4 चौघात सांगितला पण तो मनाला नाही लागला. मनाला लागलं पाहिजे आपल्या. आणि त्या संदर्भामध्ये जसं सिग्नलच्या त्या गोंदेश्वर पद्मेश्वराच्या संदर्भात स्वामींनी जे काही घटना सांगितलेली आहे की स्वामी म्हणतात जाना तुम्ही हे गोंदेश्वरापुढे पद्मेश्वराचं मंदिर का आहे. तर तो एक जण तो गावातलाच व्यक्ती आहे, त्यांनी आंघोळीला पाणी मागितलं वहिनीकडे त्याच्या, आणि ती वहिनी आंघोळीला पाणी आल्यानं उशीर होतो आणि तो सतत म्हणतो की लवकर घेऊन या लवकर घेऊन या पाणी. त्याची आई तिथे बसलेली, ती आई वैतागते, ती म्हणे तुला काय त्या गोंदेश्वराच्या मंदिरापुढे
पद्मेश्वराचं मंदिर बांधायचं आहे की काय? एवढी घाई करतोय? काही काम धंदे तर नाही, घरीच बसणार आहे, कशाला आंघोळ करून जायचं कुठे तुला? आता ते मुलाला आई बोलल्यानंतर मुलाला ते लागतं मनाला. काय लागतं? तुला काही गोंदेश्वरांच्या पुढे पद्मेश्वराचं मंदिर बांधायचं आहे का? म्हणजे गोंदेश्वर म्हणजे गोविंदा नावाचा कोणी व्यापारी आहे, त्यांनी ते मोठं मंदिर बांधलेलं आहे. जे स्वामींचं त्या ठिकाणी वंदनीय स्पर्श झालेला आहे, नमस्करणीय तिथे जागा आहे ती. तर त्या मंदिरापुढे तुला मंदिर बांधायचं काय? हे त्याला लागतं आणि तसाच तो निघतो आंघोळ न करताच आणि व्यापार करतो, काही व्यवसाय करतो, पैसा कमवून आणतो आणि ते मंदिर बांधतो. ते मंदिर बांधायला आहे. ते गोंदेश्वराचं मंदिर मोठं आहे, पद्मेश्वराचं मंदिर छोटं आहे तिथे. आणि ते मंदिर तो बांधतो, त्याचं उद्घाटन करतो, त्याच्या पंक्ती बसतात आणि मग आईला म्हणतो काढ आता आंघोळीला पाणी. हे गोंदेश्वरापुढे पद्मेश्वराचं मंदिर बांधलं, आता आंघोळीला पाणी आण. स्वामी त्या वचनात लीळेमध्ये सांगतात, अभिमानाचे कार्य ते ऐसे, अभिमान होवावा तो ऐसा. अभिमान अशा प्रकारचा असला पाहिजे की आपल्याला जर का कोणी म्हटलं तुम्ही हे करू शकत नाही, तर आपण म्हटलं पाहिजे ना हे मी करून दाखवेन. आमचे स्वामी सांगतात की हे येथोनी म्हटले ते जीवासी होऊ शकत नाही. जीव आमचा ऐकू शकत नाही. जीव सगळ्यांचा ऐकेल पण आमचं ऐकणार नाही, असं देवानी म्हटलेलं आहे. आपल्याला जेव्हा हे वचन वाचण्यात येईल तेव्हा ते वचन आपल्यासाठी म्हटलेलं आहे. परी येथूनी म्हणितले ते नववे. इथे सांगितलं येत आधी नव्हे, जे येथूनी म्हणितले की जे. मग येथूनी म्हटले की जे सगळे जीव करत असतील न, म्हणतात स्वामी येथूनी म्हटले ते जीवासी न होवे, होऊ शकत नाही. आपल्याला ते वाक्य लागलं पाहिजे. ते वचन देवाचं आपण खोटं ठरवून दाखवायचं आणि देवाला त्याचा आनंदच होईल, दुःख होणार नाही. जर का आपण एखाद्या आपल्या घरातल्या मुलाविषयी म्हटलं की ह्याला 80%च्या वरती मार्क मिळणार नाहीत आणि त्यांनी जर का 90% मार्क मिळवले, तर आपल्याला दुःख होतं का की माझं वाक्य खोटं ठरलं? आपल्याला उलट आनंद होतो की बरं झालं. तसं देवाचं आपण ऐकत नाही हे खरंच आहे. अनंत सृष्टीचा अनुभव आपल्याविषयीचा देवाने वचनात सांगितलेला आहे. आपल्याला ते वचन खोटं ठरवायचं आहे देवाचं, आणि देवाचं ऐकून ते देवाने सांगितलेलं करून देवाला दाखवायचं आहे. देव त्याचीच वाट बघतात. केतुले एक दिस दैव वाट पाहे, परमेश्वर वाट याचीच बघतात. एक तरी वचन याच्या विरोधात जे मी म्हटलेलं आहे त्यांनी ते काय केलं पाहिजे, खरं करून दाखवलं पाहिजे की नाही मी असा नाही, मी असा आहे. म्हणजे जो सर्वाधिकार आहे तो सर्वाधिकार आपण सिद्ध करून देवाला दाखवला पाहिजे. आणि मग इथे परमेश्वर तेव्हा प्रसन्न होणार आहे. आणि म्हणून आपल्याला इतर अशा काही गोष्टींमध्ये अडकायचं नाही की ज्याच्यामध्ये आपला वेळ जाणार आहे. जसं आता जेवायचं आहे आणि जेवायच्या आधी फरसाण कोणी दिलं, चहा दिला, दूध दिलं. आता जर का आपण ते सगळं ग्रहण केलं तर काय होणार? जेवण आपल्याला जाणार नाही. मुख्य जे जेवण जेवायचं पदार्थ बनवलेला चांगला, ती खाण्याची भूक आपली मरून जाईल. तशा पद्धतीने आणि त्या काही गोष्टी चहा वगैरे पिऊन फरसाण खाऊन काही रक्त तयार होणार नाही आपल्या शरीरामध्ये. मग जे मुख्य पदार्थ आहे, चौफेर जो आहार आहे, तो आपल्याला घ्यावा लागेल. तर आपलं पोटही भरणार, रक्तही तयार होईल आणि सशक्तता पण येईल. त्या व्यतिरिक्त आपण काही दुसरं खात बसलो सटरफटर, तर त्याच्याने आपलं पोट भरेल परंतु त्याच्यामुळे आपली काही जी काही सशक्तता जी आहे ती आपली काही त्याच्यामुळे येणार नाही आहे. तशा पद्धतीने जे विहित आहे ते विहित जर का आपण केलं तर योग्यता अधिकार कणव वाढणार आहे. आपण जे काही विधी करतो ते कशासाठी करायचे? अधिकार योग्यता कणव वाढली पाहिजे. आणि अधिकार योग्यता कणव कशाने वाढते? जे विहित येथोनी म्हणितले कीजे, हे जेव्हा आपण करू तेव्हाच आपली योग्यता आदी गोष्टी वाढतात. इतर कुठल्याही तुम्ही जर का सोबतीचे विधी करत राहिले, तुमच्याच मनाचे विधी तुम्ही केले, तर त्याच्याने कुठल्याही प्रकारचे अधिकार योग्यता कणव वाढत नाही.
म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला आपल्या विधीतले हे भाग लक्षात आले पाहिजे की योग्यता आधी कशाने होणार आहे आणि कशाने होणार नाहीये हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। आणि म्हणून इथे पंचनाम जे आहेत ते स्वामींनी सांगितलेले आहेत। आपला विषय चालू आहे की प्रत्यही परमेश्वर सदैव आपल्यासाठी उपस्थित आहेत। कधीही तुम्ही रात्री अपरात्री कधीही हाक मारा, परमेश्वराचं सहाय्य तुमच्यासाठी होणार आहे। त्यासाठी कुठल्याही वेळा काळाचं बंधन देवाने सांगितलं नाही की रात्री 10 नंतर काय माझं नाव घेऊ नका, आमचा झोपेचा वेळ असतो, असं नाही। 24 तास स्मरण आणि 24 तास सहाय्य परमेश्वराचं आपल्याला प्राप्त होत असतं। आणि म्हणून सांगतात भटी म्हणितले जी जी कवणी परी परमेश्वरा ते आठवावे। कशा पद्धतीने देवाला आठवायचं? स्वामी म्हणतात वानऱ्या येथीचे नाम आठवावे। येथीचे नाम देवाला कसं आठवणार तुम्ही? येथीचे नाम म्हणजे आधी देवाचं नाव तुम्हाला स्मरणामध्ये आणावं लागेल। त्याच्याशिवाय परमेश्वराची आठवण स्मरण हा विधी सुरू होत नाही। जसं एखाद्या व्यक्तीविषयी तो व्यक्ती येणार आहे तर आपण सतत त्यांचं नाव घेत असतो, अजून का नाही आले बरं ते, अजून का नाही आले बरं ते, म्हणजे सतत त्यांचं नाव घेत असतो आपण। आमचे स्वामींना डोमेग्रामला असताना निरोपण करायचं आणि भट्टोबास पूजा उत्सर साहित्य आणायला नेवाशाला गेले। स्वामी सतत त्यांची वाट बघतात, वानरेश अजूनही का नाही येत, अजूनही का नाही आले, कधी येतील वानरेश। सतत स्वामी त्यांचं नाम घेत आहेत। म्हणजे एखाद्याला आठवायचं आहे तर नाव घ्यावं लागतं, त्याचा उल्लेख करायचा आहे तर त्याचं नाव घ्यावं लागतं, किंवा एखाद्याची आठवण येत असते तर सतत आपण त्यांचं नाम जे आहे ते नाम आपण त्यांचं घेत राहतो। इत्यादी प्रकारे आमच्या बाईसा स्वामींना म्हणतात बाबा सांपे कवणी गोसावी यांची भक्तजने न येतीची। किती दिवस झाले स्वामींची कुणीच भक्तजने आलेली नाहीत, माते उबगू आला असे, म्हणजे थोडंसं असं कंटाळल्यासारखं वाटतं। का बरं? कारण की स्वामींची भक्त मंडळी जेव्हा येतात तेव्हा तिथे सेवा दास्य सगळं चालतं। स्वामींकडे ते पूस प्रश्न करतात, काही जिज्ञासा करतात, स्वामी निरूपण करतात, खेळ क्रीडा होते, ते वातावरण कसं राहतं एकदम चांगलं। आणि म्हणून बाईसा म्हणजे आठवण काढतात बाईसा सगळे भक्त मंडळींची। स्वामींतात बाई तो पाणी भात वगैरे सगळं साचवून ठेवा, सगळेजण येत आहेत, जे तुम्हाला जे वाटतं आहे ते घडणार आहे, सगळी भक्तजन आता येणार आहेत, पण तुमची तयारी आधी तुम्ही ठेवा, म्हणजे ते आल्यानंतर त्यांना काही लागेल वगैरे तर त्यांना ते प्रसाद म्हणून आपल्याला देता आलं पाहिजे। इत्यादी प्रकारे परमेश्वरा ते कैसे अपरी आठवावे ना स्वामी सांगतात की वानरेया येथीचे नाम आठवावे। येथीचे नाम आठवावे म्हणजे परमेश्वराचं नाम जे आहे ते आपण आठवलं पाहिजे। म्हणजे हा विधी आमच्यासाठी देवाने सांगितलेला आहे। पाचा गुणनामी त्रिकाळ स्मरण कीजे। पाचा गुणनामी म्हणजे पाचही नाम जे आहेत ते गुणयुक्तच आहेत आणि त्रिकाळ स्मरण कीजे, आणि त्या पाचही अवतारांचं म्हणा, पाचही नामाचं म्हणा किंवा 5व्या नामाचं म्हणा, तुम्हाला त्रिकाळ स्मरण करायचं आहे। त्रिकाळ म्हणजे 3 वेळा, एकदा सकाळी, एकदा दुपारी आणि एकदा संध्याकाळी। आणि मधला काळ, मग मधला काळ काय करायचं? आपण मध्याह्न काळ झाले की लगेच दिवाबत्ती लावलं, मध्याह्न पूजा अवसर म्हटला, जेवलं की झोपलो। परत संध्याकाळ झाली, सायंकालीन पूजा अवसर म्हटला, दिवाबत्ती केली, जेवलं झोपलो, बस तेव्हा नाव घेतलं। पण मग मधला काळ काय? त्रिकाळ म्हणजे काय? त्रिकाळ म्हणजे सकाळ हा एक काळ झाला, 3 काळ झाले। त्रिकाळ म्हणजे एक सकाळ आहे, म्हणजे पूर्ण पश्चात प्रहरापासून तर दुपार सुरू होईपर्यंत 11 वाजेपर्यंतचा सकाळचा वेळ आहे। तिथून पुढे 4 वाजेपर्यंत दुपार म्हणजे मध्याह्न काळ आहे, आणि तिथून पुढे परत सकाळी 3 वाजेपर्यंत सायंकाळ, रात्र काळ असा तो पूर्ण काळ आहे। अशी त्रिकाळ म्हणजे किती वेळ झाला हा?
24 तास झाले. त्रिकाळ म्हणजे तीनही काळ एकत्र केले की त्याच्यात 24 तास तयार होतात. 24 तास तुम्हाला देवाचं नाव घ्यायचं आहे. तुम्ही म्हणू शकत नाही की कुठल्या वेळेत देवाचं स्मरण करावं. सकाळी पश्चात प्रहर तर सांगितलेलाच आहे, 3 ते 6ची वेळ तर आहेच आपल्यासाठी. परंतु या व्यतिरिक्त तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुमचं स्मरण घडलं पाहिजे. दुपारी भोजन झालं लगेच आपण झोपण्याऐवजी जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ स्मरण केलं पाहिजे. आणि जेवल्यानंतर तर स्मरण हे केलंच पाहिजे. आपण बघितलं, जेवण बनवतानाही स्मरण पाहिजे, जेवतानाही स्मरण पाहिजे आणि जेवण झाल्यानंतर आवर्जून स्मरण पाहिजे. कारण की जेवण झाल्यानंतर आपली पचनक्रिया सुरू होते आणि त्या पचनक्रियेमध्ये आपलं अन्न पचत असतं आणि त्या अन्नातला काही जो पचलेला भाग आहे त्यातला आपल्या सप्तधातूंना पूरक अशा गोष्टी आहेत, रक्ताला रक्त, अजून कशाला काय काय शरीराला आवश्यक घटक आहेत, ते घटक ते आपल्या शरीरात तयार होत असतात. ते तयार होत असताना सुद्धा देवाच्या नामाचं स्मरण आपल्या अंतःकरणात असलं पाहिजे. ते स्मरण असेल तर आपल्यामध्ये सात्विकता राहते, शांतता राहते, पावित्र्य आपल्या मनामध्ये राहतं आणि त्याच्यामुळे आतमध्ये जे काही तयार होणाऱ्या गोष्टी आहेत, पोषक गोष्टी, त्या सुद्धा कशा शुद्ध तर शुद्ध, त्या सुद्धा सात्विक पवित्र असल्यासारखे तयार होत असतात. म्हणजे आपल्यामध्ये रजतमाचा प्रभाव वाढत नाही. आपण जर का जेवल्यानंतर भांडण करायला गेलो तर काय होईल? एकीकडे पचनक्रिया पण चालू आहे आणि भांडण सुरू आहे. भांडण म्हणजे तमतमरूप क्रिया आहे, तामस. म्हणजे जे आतमध्ये आता तयार होणार आहे आपल्या शरीराच्या, ते कसं होईल? तामस पद्धतीचं तयार होणार आहे. आणि म्हणून आपल्याला जेवण बनवतानाही सात्विक राहायचं, जेवताना पण सात्विक असलं पाहिजे आणि जेवल्यानंतर पण सात्विक राहता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे आपला पूर्ण दिवस जो आहे तो सात्विक काळामध्ये आपल्याला व्यतीत करता आला पाहिजे. असं जर का तुम्ही केलं तर तुमचे दैहिक काही आजार आहेत, ब्लड प्रेशर आहे. कशाने वाढतं ब्लड प्रेशर? चिंता आणि रागामुळे आपण जे चिडचिड करतो ना, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. मग शुगर कशामुळे वाढते? गोड खाल्ल्यामुळे. शुगर सुद्धा असे चिडचिड, तमतम, काळजी, चिंता इत्यादी गोष्टी केल्या की त्याच्याने शुगर लेवल वाढते. आपण म्हणतो आम्ही गोड तर खात नाही अजिबात, हे वाढून का राहिलंय? त्याचं कारण ते आहे. मग तुमच्यामध्ये पित्त का वाढतं? पित्त सुद्धा त्याच्यामुळेच वाढतं. तुम्ही म्हटले मी तेलकट खाल्लं म्हणून पित्त वाढलं, हेच त्याच्या मागे सुद्धा तेच कारण की आपली सतत चिडचिड चालू असते, राग चालू आहे, चिंता सुरू आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी घडत आहेत. म्हणजे आपले बहुतांशी आजार हे आपल्या मनात रजतमादी जे दोष सुरू आहेत त्या दोषाचे हे फलद्रुपत आहे, हे आजार. म्हणजे जेवढं तुम्ही शांत राहणार तेवढं तुमचं पित्त खवळणार नाही. है ना? राग आला की आपण काय म्हणतो, त्यांचं पित्त खवळलं बरं का आता. म्हणजे राग आला की पित्त खवळतं, पित्त खवळलं की राग येतो, दोन्ही गोष्टी होतात. कधी तुमचं असतं ना की डोकं दुखल्याने चिडचिड वाढते की नाही? डोकं दुखलं की चिडचिड वाढत असते. म्हणजे माझं जेव्हा ते दात दुखत होता आणि ते सगळं डोकं दुखत होतं माझं, ते मला आमच्या स्नेहींचा फोन आला. तर बोलता बोलता मी थोडं चिडचिड स्वरूपात बोलत होतो. ते म्हणाले तुम्ही चिडचिड का करताय? म्हटलं माझा दात दुखतोय. ते म्हटलं मग चिडचिड का करतात? दवाखान्यात जाणार. म्हणजे नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या दुखण्यामुळे आपल्या बोलण्यामध्ये पण चिडचिड येते आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे जर का चिडचिड झाली तर त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी सुद्धा दोषरूप आपल्या शरीरामध्ये वाढतात, मनामध्ये वाढतात आणि हे सगळं आपल्या दैहिक गोष्टींसाठी पण घातक आहे, प्रकृतीसाठी पण घातक आहे, मानसिकतेसाठी पण ते घातक आहे. आणि म्हणून स्वामींनी सांगितले की त्रिकाळ स्मरण करा. कशासाठी? आपण म्हणतो आम्हाला वेळच नसतो, आपण एवढा अभिमानाने सांगतो आम्हाला दिवसभर ही कामं, ती कामं, ती कामं, ती कामं, एक यादीच देऊन टाकतो आपण. मुळात स्मरण का सांगितलं की तुम्ही सात्विक राहावे म्हणून. ती सात्विकता तुम्हाला मोक्षाला पण घेऊन जाणार, अध्यात्मामध्ये पण तुम्हाला ती
ठेवण्यासाठी कारणीभूत ठरणार आणि तुमच्या व्यावहारिक आयुष्यासाठी पण तुम्हाला तेच उपयोगी पडणार आहे। सात्विकता, स्थितप्रज्ञता जी आहे ती उपयुक्त होणार आहे। आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की त्रिकाळ परमेश्वराचं स्मरण हे केलं गेलं पाहिजे। पाचवे ते निरंतर स्मरिजे, पाचवे ते निरंतर स्मरिजे असं सांगितलेलं आहे। आणि तेने 10 ठाय होती, आणि नामाचे 10 ठाय 10 लाभ स्वामींनी पुढे सांगितलेले आहेत, निरूपण केलेले आहेत। आणि पाचवे ते निरंतर असं सुद्धा सांगितलेलं आहे। तुम्हाला विविध लोक येऊन काहीतरी वेगळं वेगळं सांगत राहतात। कधी पण लक्षात घ्यायचं की आपण जेही विधी करणार आहोत त्याला स्वामींच्या वचनाचं प्रमाण असलं पाहिजे। आता जर का मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं की 5वंच नाम घ्या, त्याचं कारण म्हणजे या लीळेतल्या स्वामींच्या श्रीमुखीतलं जे वाक्य आहे, पाचवे ते निरंतर स्मरिजे, जे 5व्या नामाचं निरंतर स्मरण करावं। आणि तिकडे भट्टोबासही म्हणतात, येणे अवतारे श्री चक्रधरे जो नुद्धरे तो कहीची नुद्धरे मा नुद्धरे मा कहीची नुद्धरे। म्हणजे 5वे जे अवतार आहे श्री चक्रधर स्वामी, त्यांच्याकडे जर का उद्धार नाही झाला तर मग आपला कुठल्याच अवताराकडे उद्धार आपला होऊ शकत नाही, कुठल्याच अवताराकडे नाही होऊ शकत। स्पेशली आपल्यासाठी हे उद्धरण व्यसनी अवतार श्री चक्रधर स्वामी झालेले आहेत। खूप लोक बोलतात आपण कलियुगात जन्मलो, म्हणजे हीन युगात जन्मलो वगैरे वगैरे। सगळं ठीक आहे, हीन युग आहे, परंतु त्या हीन युगाचं एक महत्वपूर्ण भाग असा आहे की या युगामध्ये उद्धरण व्यसनी अवतारांनी अवतार घेतलेला आहे। बाकीचे 4ही अवतार आणि अनंत अवतार हे उद्धरण व्यसनी नाही आहेत, पण श्री चक्रधर स्वामी 5वे अवतार उद्धरण व्यसनी आहेत आणि ते आपल्यासाठी झालेले आहेत। जसं एखादा मस्तीखोर मुलगा असतो, ते म्हणतात का या शिक्षकाकडे तो सुधारला नाही तर कुठल्या शिक्षकाकडे तो सुधरू शकत नाही, आणि ते शिक्षक खास त्याच्यासाठी मागवलेले असतात। ह्याला बघा बरं तुम्ही। आणि मग ते शिक्षक त्याला चांगलं नीट करतात, सुधरवतात त्याला। तसं आमच्यासाठी आम्ही हीन युगात जन्मणारे आहोत, मग आम्ही हीनच कार्य करणार, अधगती अधमती अधगती याच्यामध्येच आपण वाहून जाऊ, म्हणून हे अवतार झालेले आहेत। खास इतर 3 युगातल्या अवतारांना उद्धरण व्यसनी होण्याची आवश्यकता पडली नाही, पण कलियुगामध्ये जे अवतार घेणार आहेत श्री चक्रधर स्वामी, त्यांना उद्धरण व्यसन स्वीकारावं लागलं। इतर दुसरं कुठलंही कार्य नाही, उद्धरणच जीवाचं करायचं आहे, हात धुवून जीवाच्या मागे लागायचं आहे। म्हणून ज्यांचा अधिकारही नाही त्यांनाही स्वामी म्हणतात येत अनुसरा अनुसरा। त्यांची इच्छा नाही, आवड नाही, तरी स्वामी म्हणतात येत अनुसरा अनुसरा। भट्टोबासांना सारखं म्हणतात सांग विचारा निके विचारा, म्हणजे इत्यादी प्रकारे परमेश्वर वाडोवाडी गिवसतात जीवांना, जागोजागी जातात, एकांतात परिभ्रमण करतात। कशासाठी? उद्धरणाचं व्यसन स्वीकारलेलं आहे म्हणून। आणि म्हणून हे अवतार आपले साधनदाता आहेत, हे आपलं भाग्य आहे। श्री प्रभू जर का असते तर मग तिथे समळा जीवा अधिकार नाही, तिथे तर आपले दगडच मारला असतं, त्याने पळवून लावलं असतं। कारण आपल्याला ही समळता आहे, आपल्यामध्ये उजळता नाही आहे। अशा जीव श्री प्रभूंकडे त्यांना थारा नाही। दत्तात्रय प्रभूंची अस्थिपरी पण कठीण आहे, सोपी नाही आहे। मग आपल्यासाठी हेच अवतार आहेत श्री चक्रधर स्वामी, आणि म्हणून ते अवतार आपल्यासाठी झाले, म्हणून 5वे ते निरंतर स्मरण जे आहे ते सांगितलेलं आहे। अशा प्रकारे भट्टोबासांना स्वामींनी 5ही नामे जे आहेत, स्मरणाचीच नामे आहेत 5ही, त्या नामांचं स्वामींनी त्यांना ज्ञान करून दिलेलं आहे, निरूपण करून दिलेलं आहे। आणि 5ही नाम परमेश्वराची स्वामींनी त्यांना सांगितलेली आहेत। त्यामधलं 5वं ते निरंतर असंही स्वामींनी सांगितलेलं आहे। हा कुठला विधी आहे? हा केवळ असन्निधानातला विधी आहे। सन्निधानामध्ये पण नामस्मरण आहेच, नाही अशातला भाग नाही। जे नामस्मरण हा विधी तुम्हाला सन्निधानामध्ये पण दिसतो आणि असन्निधानामध्ये पण दिसतो, परंतु आता आम्ही केवळ असन्निधानाचे लोक आहोत, मग
आम्हाला काही पाचही अवतारांचं सेवादास्य घडणार आहे का? तिथे सांगितलं ते दास्य मोचक, परंतु आम्ही तर केवळ असन्निधानातले, परमेश्वर अवताराचं सन्निधानच नाही, मग आम्हाला ते दास्य मोचक हे कसं काय घडणार? किंवा माहीम भट्टांना स्वामींनी जी पाचही अवतारांची नामं सांगितली की यांचं दास्य करा, जैसे द्वापरी, जैसे सह्याद्री, जैसे द्वारावती, जैसे रुद्रपुरी, त्या अवतारांची नावं सांगितली, यांचं दास्य करा. जैसे प्रतिष्ठानी हे सांगितलं, आमचं दास्य करा. ठीक आहे, ते सन्निधानातले आहेत, त्यांना तिथे दास्य घडलं. रिद्धपूरला गेले, तिथे दास्य घडलं. आमच्या स्वामींच्या इथे दास्य घडलं त्यांना, माहीम भट्टांना, भट्टोबासांना, महादाईसांना, बाईसांना दास्य घडलं. परंतु जे असन्निधानी जीव आहेत त्यांचं काय? त्यांना थोडी दास्य घडणार आहे. आता प्रत्यक्ष परमेश्वराचं अवतार सोबत नाही आहेत, म्हणून त्यांच्यासाठी पंचनाम हा विधी सांगितलेला आहे. नामस्मरण. तुमच्या आमच्यासाठी कुठला विधी आहे? नामस्मरण. पहिल्या सत्रामध्ये आपण हा विषय सुरुवात केलेली आहे. तुमच्यासाठी काय किंवा आमच्यासाठी काय, किंवा मोठे अधिकारी असतील त्यांच्यासाठी काय, किंवा भट्टोबास का असेना त्यांच्यासाठी का होईना, नामस्मरण हाच विधी सांगितलेला आहे. आणि नामस्मरणात नुसतं नामस्मरण येत नाही. एखाद्या व्यक्तीचं नाव आठवलं, नुसतं नामच आठवत बसतो का त्याचं? नाही, त्याचं उठणं, बसणं, बोलणं, चालणं, त्याच्या सवयी सगळे आठवतात आपल्याला. म्हणजे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये, त्याच्या संदर्भामध्ये आठवतं. तसं परमेश्वराचं नाम घेतल्यानं तसं नाम नाही आठवणार. लगेच तुम्हाला आठवेल की स्वामी डोमेग्रामला होते, राजमठामध्ये स्वामींचं अवस्थान होतं. लगेच तुम्हाला एखादी ती लीळा आठवेल, राजमठातली लीळा, उंच मठातली लीळा, प्रसन्न मठातली लीळा आठवेल. त्याच्यानंतर भोजंताची लीळा आठवेल. एवढी स्थान आहे डोमेग्रामला, शिन्नस्थळी वगैरे, तिथल्या लीळा तुम्हाला आठवतील. म्हणजे एक नाम आठवलं की त्या मागे अनेक लीळा स्वामींच्या ज्या तुमच्या श्रवण तुम्ही ज्या केलेल्या आहेत त्या एक एक लीळा तुम्हाला आठवत राहतील. म्हणजे परमेश्वराच्या नुसतं नामाचं चिंतन नाही आहे, इथे लीळा वगैरे सगळं त्याच्यामध्ये येतात. चतुर्विध जे स्मरण आहे त्या संदर्भ पण आपण कालच्या सत्रामध्ये बघितलेला आहे. तर अशा पद्धतीने केवळ जे असन्निधानातले जीव आहेत ते असन्निधानातल्या जीवांना परमेश्वर नामस्मरणाचा जो विधी आहे तो विधी सांगतात. आता तो स्मरण विधी जो आहे तो सकाळी पश्चात प्रहरी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला ते स्मरण करायचं आहे. त्या स्मरणाविषयी कुठलाही खंड असता कामा नये, म्हणून सांगितलं प्रत्येकी परमेश्वराचे आठवावे. आणि हे जे स्मरण आहे ते स्मरण सन्निधानातले सुद्धा अनेक भक्त मंडळी देवाच्या नामाचं स्मरण चिंतन जे आहे ते करत असतात. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं हे देखिले तैसे आठविजे. मग कसं देखिले? जे सन्निधानातल्या जीवांनी देखिले तसं ते आठवणार आहेत, पण आपण तर असन्निधानातले आहेत, आपण कसं आठवायचं? हे देखिले म्हणजे लीळा चरित्रामध्ये आपण स्वामींना पाहिलेलं आहे, म्हणजे वाचलेलं आहे, अनुभवलेलं आहे. म्हणजे ती लीळा तुम्ही डोळ्यापुढे आणलेली आहे. कसं घडलं असेल, काय घडलं असेल हे डोळ्यापुढे तुमच्या सगळं ते येतं आहे. आणि त्यामध्ये परमेश्वराची भूमिका काय आहे, परमेश्वराचं परमेश्वरत्व काय आहे हे आम्हाला ती लीळा वाचताना, ती लीळा जेव्हा आम्ही हृदयगाम्य केली, अंतर्गाम्य केली, त्या वेळेला त्या लीळेतनं आम्हाला देव अनुभवायला मिळालेले आहेत. अशा पद्धतीने लीळेमध्ये जे देव तुम्ही पाहिलेले आहेत किंवा तुमच्या आचार तुम्ही करत असताना, विधी करत असताना, तुम्ही साधं स्थान वंदना चालले, त्याच्यामध्ये एखादं साह्य तुम्हाला असं होतं की ते तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहतं, तो अनुभव म्हणजे प्रत्यक्ष देवाचं साह्य तिथे झालेलं आहे. असा अनुभवलेला देव, अनुभवलेलं साह्य इत्यादी सगळं आपल्याला आठवायचं आहे. जेव्हा लीळेतलं साह्य तुम्ही आठवता तेव्हा तुम्हाला देवाचं झालेलं साह्य ते सुद्धा आठवलं पाहिजे. एखाद्याने एखाद्याला मदत केली ती आपण ऐकल्यानंतर तुम्हालाही आठवतं की त्यांनी आम्हालाही मदत केलेली आहे बरं का, म्हणजे ती मदत लगेच आठवते.
तसं लीळाचरित्रात स्वामी एखाद्याला साह्य करतात, तर आपल्याला पण आठवलं पाहिजे की आपल्यालाही अगणित वेळा देवाचं साह्य झालेलं आहे. अनंत सृष्टी आपण देवाचं नाही ऐकलं तरी याही सृष्टी परत देवाने आपल्याला या पंथामध्ये घेतलं, ज्ञान दिलं, श्रवण करविलं, विधींचे योग घडविले आहेत. म्हणजे हे सुद्धा परमेश्वराचं एक प्रकारे साह्यच आहे. आणि हे सगळं आपल्याला जे आहे ते आपल्याला आठवता आलं पाहिजे. हे सुद्धा स्मरण या पदामध्येच येतं. नामस्मरण तर तुम्हाला सदैव करायचंच आहे. चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण हे आपण कालच्या सत्रामध्ये बघितलं. आणि त्यासोबतच परमेश्वराच्या कथा वार्ता करणं किंवा परमेश्वर परायण जे आहेत, जुने अधिकरणं आहेत, आत्ताचे अधिकरणं आहेत, किंवा भट्टोबासांपासून तर आज गायतपर्यंत जे अधिकरणं आहेत त्यांच्याबद्दल बोलणं. एखादे साधारणचे भिक्षुक आहेत पण त्यांचं स्मरण चांगलं आहे त्याबद्दल बोलणं, त्यांचं विधी आचरण चांगलं आहे त्याबद्दल बोलणं, त्यांचं जे काही विहरण वर्तन आहे ते योग्य प्रकारचं आहे त्याबद्दल बोलणं, हे सुद्धा एक प्रकारे स्मरणाशी जोडणारं आहे. आणि म्हणून आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी सतत तुम्ही स्मरण करत राहणार नाही. मध्ये लीळा चिंतन असलं पाहिजे, सूत्रपाठाचं सूत्रचिंतन असलं पाहिजे, सेवादास्य मध्येच करायचं आहे, काही अजून काही आहे चिंतन आहे, धर्मवार्ता तुम्हाला करायची आहे, इत्यादी सर्व प्रकारे आपल्याला त्या स्मरणाशी जोडलेलं स्वतःला ठेवता आलं पाहिजे. हे सुद्धा आपल्याला असंनिधानातला हा मुख्य विधी आहे, तो म्हणजे नामस्मरण विधी. आणि तो आमच्या स्वामींनी खडकुलीला भट्टोबासांना निरूपण केलेला आहे. यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो पुढच्या सत्रामध्ये आपण घेऊ. आजचं हे 6वं सत्र. यामध्ये आपण परमेश्वराचं भजन पूजन कशा पद्धतीने केल्या जाऊ शकतं आणि नामस्मरण त्यासाठी करायचं आहे या विषयासंदर्भात या 6व्या सत्रामध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.